हैं सभी समालोचक मित्रों के, गुणलेखक हो, अंपायर्स हो, कमेंटेटर हो, इनको काम देने का काम संदीप पाटिल सर ने किया है। अब परिस्थितियां विपरीत थी, उन्हें कहीं ना कहीं सुधारा है प्रमोद शेठ मस्कर और बाला शेठ महाबली इनकी टीम ने। कुछ अनबैलेंसिंग जरूर हुई थी, लेकिन अच्छी वापसी की मोनिया ने। बहुत ही बढ़िया गेंदबाजी कुणाल की भी थी। आखिरी के दो गेंदे प्रसाद पाटिल की जो गिरी वो कारगर साबित हुई। हालांकि बल्ले से कुछ खासा कर नहीं पाए, लेकिन फील्डिंग और गेंदबाजी में अपना करिश्मा किया है। अभी भी राज उनका साथ देते हुए हर्ष पाटिल और हमारे कड़वे गांव के गांवदेवी कड़वे के सुपुत्र सब यहाँ पर आ चुके हैं। कई खिलाड़ियों ने प्रसाद पाटिल और पूरी टीम को यहाँ पर शुभकामनाएं भेजी है। निखिल हमारे याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे टॅसिंग नेतृत्व निर्दोष शेठ केनी इथे केल्या सामन्याला एन्जॉय करतात। त्याचबरोबर आमचे जयवंत शेठ घरत पापडीचा पाडा इथे केल्या सामन्याचा आनंद घेतात। त्याचबरोबर आमचे प्रकाश भुईर पेंदर इथे केल्या या सामन्याला एन्जॉय करतात। हर जगह महाराष्ट्र राज्य में नहीं, पूरे गोवा में जो सभी हमारे काल भैरवनाथ क्रिकेट क्लब वैताकवाड़ी के सभी खिलाड़ी गए हैं ट्रिप के लिए, वे भी गोवा से ये पूरी मैच आज देख रहे हैं, मेरी कमेंट्री सुन रहे हैं। कुणाल शेवाड़े, हमारे दिनेश शेवाड़े, इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। और कड़वे गांव से यहाँ पर इच्छा पूर्ति मित्र मंडल कड़वे प्रसाद पाटिल इनको शुभकामनाएं आती हुई इच्छा मूर्ति। त्याचबरोबर आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार डॅसिंग नेतृत्व आमचे विश्वनाथ शेठ मस्कर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच ते देखील या स्पर्धेला नक्कीच उपस्थिती दाखवतील। सलामी की बल्लेबाजी जोड़ी कुणाल और नदीम, अब गेंदबाजी की बागडोर संभालते हुए अभिषेक। दूधिया रोशनी, अब थोड़ा सा माहौल विंटर का हमें नजर आता हुआ, गुलाबी ठंडी यहाँ पर आती हुई। पहली गेंद इस पहले सत्र की अंतिम मैच आज के डे नाइट फॉर्मेट का। इस बार पहले मन बना लिया था, स्विच हिट का बहुत ही बढ़िया प्रयास जरूर किया था, लेकिन पॉइंट पर बहुत ही बढ़िया फील्डिंग और एक ही रन, सब कुछ अच्छा। गेंद भी ओवर पिच थी, बिल्कुल जड़ में करने का प्रयास किया था, घुटने को मोड़कर गेंद को लेफ्ट साइड में खींच दिया था, स्वीप का प्रयास किया था। अगर आप स्टांस बदलते हैं तो उसे स्विच हिट कहा जाता है, और बगैर स्टांस बदले अगर आप शॉट को लगाते दूसरी तरफ तो उसे रिवर्स स्वीप कहा जाता है। क्रिकेट एक बड़ा खेल, 42 नियमों के अधीन ये खेल खेला जाता है। 1877 में क्रिकेट की शुरुआत और 2024 में टेनिस क्रिकेट को इंटरनेशनल ग्लैमर दिया है कैलाश शेठ म्हात्रे और गुरु शेठ म्हात्रे इन्होंने। फुल टॉस, घुटना टेक, लेकिन फील्डर नीचे है। ओ ये देखिए, ये लड्डू कैच गंवाया। अब जरूरत नहीं है दूसरे रन की, अगर पहले ही जीवनदान मिला है तो रनों को अब थोड़ा सा आपको धीरज रखना होगा। धैर्य की आपके परीक्षा ली जाती है क्रिकेट में। धैर्य को कोई खा नहीं सकता, सूरज को कोई बुझा नहीं सकता, सागर को कोई सुखा नहीं सकता, और इस टेनिस क्रिकेट बोर्ड पर इस बार बहुत ही खूबसूरत शॉट खेलने का प्रयास। कवर्स पर फील्डर तैनात थे, उनके बिल्कुल सामने गेंद गिरी, बैकफुट पर गए थे, कवर्स को भेदने का प्रयास किया था, डीप में खेलने का प्रयास किया था, लेकिन एलिवेशन नहीं मिला, सीधे फील्डर के हाथ में मार बैठे और पहला विकेट गिरता हुआ यहां पर कोलाड टीम का। तर प्रतीक क्रिकेट अकॅडमीचे कोच इथे नक्कीच आलेले आहेत। प्रतीक अकॅडमी पनवेल जी अकॅडमी आहे तिचे कोच इथे आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। आमचे विघ्नेश पाटील यांचे ते कोच आहेत। काल विघ्नेश पाटील याची मेडन ओव्हर आपण इथे पाहिली, पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये, आणि त्या क्रिकेट अकॅडमी प्रतीक क्रिकेटचे अकॅडमीचे जे मान्यवर इथे आहेत त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती। तर इथे महेश शेठ पाटील आपले नगरसेवक, आत्ताच ज्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली
आणि खऱ्या अर्थाने एक मोठा सन्मान त्यांचा या व्यासपीठावरती आपण पाहिला. एक डॅशिंग नेतृत्व महेश शेठ पाटील, कल्याण डोंबिवली नगरसेवक, तर त्यांच्या माध्यमातून षटकार, हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपये दिले जातील. आमचे विलास शेठ घरत देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. प्रसाद पाटिल, मैन फ्रॉम कड़वे पेन, इनके लिए इच्छा पूर्ति मंडल कड़वे की ओर से शुभकामनाएं आती हुई, लेकिन अब उनको धैर्य की परीक्षा ली जाएगी क्योंकि ज्यादा बल्ले से रन उनके आए नहीं है 2 मुकाबलों में, तो उनको साथ देना होगा उनके सहयोगी खिलाड़ी नदीम का. पहली ओवर है, गेंदबाजी मार्ग पर अभिषेक खातू, लंबे बॉलिंग लाइनअप के साथ रनअप के साथ गेंदबाजी करते अभिषेक. हाफ ट्रैकर गेंद थी, पुल करने का प्रयास किया था. जब आपका दिन अच्छा नहीं हो तब अच्छी गेंदें भी बुरी हो जाती है आपके लिए, और वही कहीं ना कहीं प्रसाद अपने फॉर्म से झगड़ते हुए. लेकिन क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, ऐसा क्रिकेट में कहा जाता है. पिछले मैच में हमने वेश्वी के समर्थ कड़ू के 2 शानदार छक्के देखे. नो डाउट वो माइटी ब्लो ही थे समर्थ कड़ू के. ये भी लेफ्टी बैटर, आक्रामक होते हैं लेफ्टी बैटर हमेशा, और आज उनका दिन ही नहीं है. और एक बार फिर से 0 का चश्मा पहनकर आउट होते हुए प्रसाद पाटिल. दूसरा विकेट गिरता हुआ, संकट के बादल गहरे होते हुए आरना 11 पुगाव कोलाड के विरुद्ध, और एमडी वॉरियर्स के गेंदबाज अभिषेक खातू ने अब तक पहले ओवर में सटीक और लाइन लेन के साथ शानदार गेंदबाजी कर 2 विकेट चटकाए. विकेट गिरी है, अभिषेक खातू ने शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया है. पंकज जाधव यांच्यासाठी सूचना आहे बघा. पंकज जाधव आपल्यासाठी सूचना आहे आयोजक कमिटीच्या वतीने. आपल्या डोक्यामध्ये कॅप आहे ती कॅप्टनची आहे का विदाउट कॅप्टनची घालायची आहे तुम्हाला? कारण तो कॅप्टनचा सन्मान म्हणून ते कॅप दिलेले आहेत. प्रत्येक कॅप्टननी ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता त्या कॅपला विसरू नका. कैप नहीं है वो सम्मान है स्कीपर का, वो सम्मान है कप्तान का, वो सम्मान है एक लीडर का. हॅलो, कमिटीचा निर्णय आहे बघा, सूचना आहे. 2 मिनिटं पंच मॅच थांबवा. एक बॉल टाका, ठीक है, ओके. आखिरी गेंद शेष इस पहले ओवर की 2 विकेटों के नुकसान पर. रन बनते हुए यहाँ पर मात्र 2. एक साझेदारी की जरूरत बल्लेबाजी करने वाली टीम कोलाड के लिए. फुल टॉस ऑन साइड पर मोड़ दिया है, बढ़िया फील्डिंग करने का प्रयास, टांगों में से दरार, गेंद फरार, गेंद सीमा पार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. गालों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार और रन मिलेंगे 4. तर उद्या नक्कीच आपल्याला इथे अप्रतिम लढती उद्या देखील पाहायला मिळतील. 2 डिसेंबर उद्याचा पहिला सामना असेल बघा. जय माता दी सोनारी कॅप्टन संदीप पाटील उर्फ पप्पू आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल ती कै दीपेश शेठ वास्कर अँड कै भरत शेठ ठाकूर प्रतिष्ठान कुंडेबहाल कोपरा समाधान वास्कर. म्हणजे संदीप पाटील आणि समाधान वास्कर यांच्यामध्ये पहिली लढत असेल. दुसरा सामना असेल एनडीआर वॉरियर्स तलेखार मुरुड कॅप्टन विजय घाणेकर आणि त्यांच्या अगेन दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट नागाव मुरबी कॅप्टन ओमकार पाटील. म्हणजे पप्पू पाटील संदीप पाटील उर्फ पप्पू विरुद्ध समाधान वास्कर, विजय घाणेकर विरुद्ध ओमकार पाटील, अशा उद्याच्या लढती असतील. पहिला सामना नक्कीच जो आहे त्या दोन्ही टीमला सूचना आहे की 2:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग इथे करायची आहे, याची नोंद आपण घ्या. बिल्कुल, यहाँ पर अगर देखिए तो नियम के अधीन हर एक चीज पर बारीकी से नजर रखाते हुए
नजर गड़ाते हुए हमारे अध्यक्ष संदीप पाटिल सर। पहले ओवर का खेल समाप्त, 6 रन मिले हैं 2 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज परशुराम अंधेरे जिन्होंने पारी की पहली शुरुआत अपने 4 के साथ की, उनका साथ देते हुए नदीम जो कि 1 रन पर खेल रहे हैं। अभी भी 30 गेंदों का खेल शेष है, 30 गेंदें यानी कि बहुत बड़ा मार्जिन रहता है किसी भी परिणाम को बदलने के लिए। पिछले मैच में भी इसी टीम ने एक अच्छा टोटल किया था, उसके विपरीत अगर एमडी वॉरियर्स की टीम देखे तो उनकी टीम अभी भी संतुलित हमें नजर आती हुई। शॉट थर्ड मैन, गली, पॉइंट, एक खिलाड़ी लेग स्लिप, एक शॉट फाइन लेग, दायरे के अंदर 5 खिलाड़ी, पावर प्ले का दूसरा ओवर। रिवर्स का प्रयास बेहतरीन, ये पहली गेंद को आसमान दिखाया और ये अंपायर का इशारा, चौका आता हुआ, शानदार 4 रन। धार पवार जिन्होंने इस आरपीएल में एक मैन ऑफ द सीरीज जीती है, मैन ऑफ द मैच जीती है, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंद कर रहे हैं। एंगल के साथ बाहर की तरफ गेंदों को निकालने के बाद यहां पर नदीम ने अपना पहला चौका जड़ दिया। रचनात्मक स्ट्रोक खेलने का प्रयास, अंपायर प्रवीण सर ने इशारा किया है, ये वाइड है। रनों की संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई, 11 रन 2 विकेटों के नुकसान पर डबल फिगर में नंबर आता हुआ। यहाँ पर रिव्यू लिया गया है वाइड के लिए। सोहेल धार पवार की ये पहली ओवर, पारी की दूसरी, पार्टनरशिप बनती हुई 2 गेंदों पर 9 रनों की। नदीम और परशुराम अंधेरे एक और बड़ा नाम अंधेरे घराने का, क्योंकि महेंद्र अंधेरे भूरिया ये भी आरपीएल में ही चमके और आज बड़ी तादाद में उनको हर जगह खेलने के लिए न्योता दिया जाता है। 11 रन 2 विकेटों के नुकसान पर और ये वाइड। बहुत ही अच्छी अंपायरिंग कर रहे हैं। अंपायर इज द जज ऑन द ग्राउंड, इसे कहा जाता है। अलीमदार, साइमन टफल, डेविड शेफर्ड, बैरी मेयर, डिकी बर्ड, ऐसे कमाल के अंपायर। और ये 3 हमारे अंपायर, सुनील पाटिल सर, प्रवीण पवार सर और जावेद फरीद सर, निर्मा सुपर और अंपायर के ऊपर हमें पूरा भरोसा है। रन सिंगल के साथ आगे बढ़ते हुए 11, 1 और 11, ये 11 की जोड़ी है, ये नंबर है। 2011 का विश्व कप भारत ने जीता, लेकिन ये आरपीएल 2024 का 5वां सीजन कौन सी टीम जीतेगी? लेफ्ट आर्म राउंड विकेट, जड़ में करने का प्रयास, बहुत ही खूबसूरत टाइमिंग, गेंद सीमा पार जाती हुई, शानदार 4 रन। और अपने एक फॉर्म को बरकरार रखते हुए बल्लेबाज जो कि सलामी के लिए आए हैं, नदीम के बल्ले से निकलता हुआ दूसरा चौका। नदीम धैर्यकर जिनको 3500 पॉइंट में खरीदा था बाज शेठ महाबड़े, इन्होंने, प्रमोद शेठ मस्कर ने, और वो अपना पूरा योगदान देते हुए 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। हर्षद पेंडारी विकेटों के पीछे, एक अनुभव का बड़ा भंडार खालापुर विभाग के। ओहो हो, ये देखिए, इसे कहते हैं टेस्ट में बेस्ट, मम्मी और एवरेस्ट। लेकिन यहां पर शानदार स्ट्रोक, थोड़ी सी गेंद बाहर थी, पीछे गए, बल्ले को पूरी तरीके से फ्लो में डालते हुए डीप स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर, शानदार दूसरा चौका। बनती है, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। लगातार के 3 चौके नदीम के बल्ले से निकलते हुए, और आक्रामकता थोड़े से क्यों न हो, इस आक्रामकता का परिचय देते हुए आपको सिद्ध करना होगा, तभी आप प्रसिद्ध बनेंगे। आरपीएल में खेलने का मौका किसे दिया जाता है? आरपीएल में ऑक्शन में भी आप आए तो भी आपका नाम बढ़ता है, रुतबा बढ़ता है। और आरपीएल में जब आप खेलते हैं तब गांव में आप मशहूर होते हैं। इस बार बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑन पर खेलने का प्रयास था, मिड ऑन पर खिलाड़ी तैनात थे, कोई रन नहीं है। रोहा तहसील में अगर आप देखें तो हर गांव में जो खिलाड़ियों का चयन हुआ है आरपीएल में, उनका बड़ा बैनर प्रतीक जी हमें हर तरफ दिखाई देते। जब आप रोहा में जाएं, द सेंटर ऑफ रायगढ़ जिसे कहा जाता है, बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन पॉइंट पर बढ़िया फील्डिंग वहां पर
ज्ञानीनाथ कटोरे वहां पर थे, एक सीनियर खिलाड़ी है, रोहा तहसील के एक मंझे हुए खिलाड़ी, आई थिंक नौखार गांव से बिलोंग करते हैं, वो भी खिलाड़ी है, लगभग 45-46 साल के हैं, लेकिन जब भी रोहा में बड़ी प्रतियोगिता होती है तो ज्ञानीनाथ कटोरे को हम जरूर देखते हैं। पॉइंट पर बढ़िया फील्डिंग, 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। आखिरी गेंद इस दूसरे ओवर की। रोहा में लगभग 120 क्रिकेट टीमें हैं और 12 एसोसिएशन हैं, उनको बांधने का काम संकेत देशमुख और उनकी पूरी सहयोगी टीम ने किया है। लेफ्ट आर्म राउंडर विकेट तैयार, यहां पर सोहेल धीमे कदमों के साथ इस बार ऑन साइड पर मोड़ दिया है, शॉर्ट फाइन लेग को बीट किया है, गेंद काफी तेजी के साथ गुजरती हुई डीप फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से इस ओवर का एक और बड़ा शॉट, शानदार 4 रन। ऐसे गाने अगर सुनते तो लोग जो दारू नहीं पीते वो भी पीने पर मजबूर हो जाएंगे। ऐसे गाने आप सुनाते हैं रात के समय में, शानदार गाने। और पीछे हमारे सुनील पाटिल सर देखिए, काफी उत्साह से, आनंद से विभोर। इंसान को चुस्त दुरुस्त तंदुरुस्त रहना चाहिए, इंसान को मस्ती में रहना चाहिए, क्योंकि जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, वरना वो इंसान संदीप सर जबरदस्ती जिंदा है। 3-4 बाउंड्रीज लगी इस ओवर में, 18 रन खर्च। गुरुशेठ 24 गुरुशेठ यांनी यायचं आहे स्टेजवरती। हेलो, 24 रन बने हैं 2 ओवर के खेल के बाद। पहले ओवर में मात्र 6 रन, दूसरे ओवर में 18। अब गेंदबाजी की बागडोर संभालते हुए अपने स्पेल का दूसरा ओवर करने के लिए अभिषेक खातू, मैन फ्रॉम पेड़, सुप्रसिद्ध यहां पर यह तहसील गणपति बाप्पा के लिए हमरापुर विभाग प्रसिद्ध। इस बार पहले घुटना टेक तमाशा देख मन बना लिया था कि साज भरा शॉट खेलेंगे, डीप मिड विकेट पर गेंद जाती हुई, सिंगल रन, सिंगल बैल। अभी 25 यहां पर दिसंबर आएगा, यानी कि 25 रन बने हैं स्कोर बोर्ड पर। रनों की संख्या काफी बड़ी मात्रा में नजर आती हुई, 65 या 70 का आंकड़ा छूने की कोशिश जरूर करेगी आरना 11 पुगाव कोला। दोनों ही बल्लेबाज कुणाल आउट हो चुके हैं, प्रसाद पाटिल भी आउट हुए हैं, परशुराम अंधेरे 2 गेंदों का उन्होंने सामना किया, 2 शानदार चौके शामिल, 8 पर खेल रहे हैं। और नदीम एक शानदार इनिंग बिल्ड करते हुए अपनी टीम के लिए सलामी बल्लेबाजों को जिस तरह से जिस अनुपात खेलना चाहिए वही एक जीता जागता उदाहरण पेश करते हुए नईम स्ट्राइक रेंज पर। परशुराम अंधेरे पहली बार माइक स्टंप माइक का उपयोग आरपीएल में किया गया है। कैलाश शेठ म्हात्रे और गुरु शेठ म्हात्रे इनके माध्यम से, क्योंकि जो हलचल मैदान पर होती है वो हमें सुनाई दे। अगर आप बात करें नयन मोंगिया, अगर ऋषभ पंत, हमारे माही, रोहित शर्मा, जो बोलते हैं ना वो माइक में सुनाई देता है। काफी अच्छा जो इनोवेशन होता है, काफी अच्छी चर्चाएं रहती है, वो दर्शकों को सुनने को मिलती है। स्ट्राइकर पर तैयार, यहाँ पर नदीम सामना करेंगे गेंदबाज अभिषेक खातू का। अभिषेक खातू 2 गेंदों पर 2 रन उन्होंने खर्च किए हैं। अभी भी इस ओवर की 4 गेंदें शेष। राइट आर्म ओवर द विकेट, जड में की थी, ड्राइव किया था, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात थे। परिस्थितियां जितनी विपरीत है उतनी ही विजेताओं के लिए कुछ बड़ा करने की क्षमता रहती है। अगर गेंदबाजी अच्छी हो तो गेंदबाजों का बोलबाला रहता है, लेकिन कहीं अगर उस गेंदबाज को बल्लेबाजों द्वारा बड़े शॉर्ट स्ट्रोक लगे तो बल्लेबाज हीरो बनता है, क्योंकि हर दिन नया, हर रात मतवाली होती है क्रिकेट में। क्रिकेट में आपको 0 से शुरुआत की जाती है। पिछले मैच में आपने क्या किया ये कोई ध्यान में नहीं रखता, इस मैच में आप क्या कर रहे हैं, करंट में क्या कर रहे हैं, यही देखा जाता है। फुल टॉस ऑन साइड पर मोड़ दिया है, गैप सिलेक्शन करने का प्रयास किया है, 2 फील्डर के बीच गेंद रफू चक्कर, किसी व्हाट्सएप मैसेज की तरह एक आई लव यू का मैसेज सेंड करता हुआ ये शानदार चौका।
सोहेल दादा ढोकळे यांच्याकडून आदरणीय कैलाश शेठ म्हात्रे आणि रायगड प्रीमियर लीग साठी मनपूर्वक शुभेच्छा आल्यात। इस बार धीमी गति की गेंद, गति परिवर्तन, यहाँ तक आवाज आता है अरे यार, ये है स्टंप माइक का कमाल। बहुत ही बढ़िया यहाँ पर आयोजन और हर एक चीज को इम्प्रोवाइज किया है गुरुशेठ म्हात्रे, कैलाश शेठ म्हात्रे ने। उनके पीछे एक मास्टर माइंड है, वो है हमारे संदीप पाटिल सर। कभी भी देखे, कभी बियर्ड में नजर आते, कभी क्लीन शेव में नजर आते, उनको देखकर चार्मिंग बॉय शम्मी कपूर की याद ताजा होती हुई। आड़ा बल्ला, लेकिन मैं कहूंगा खतरा नहीं है। लेग स्लिप पर बुम बुम मारते थे स्वयं कप्तान। इसी के साथ तीसरे ओवर की समाप्ति होती हुई। पहले ओवर में 6 रन आए, दूसरे ओवर में 18 रन आए और इस ओवर के खेल के बाद 3 ओवर के यानी कि 18 गेंदों के बाद रन बने हैं अरना 11 पुगाव कोलाड के 2 विकेटों के नुकसान पर 32 ऑन बोर्ड। मराठी की एक मधुर वाणी रोशन पाटिल सर, इनका एक बड़ा एक मैं कहूंगा ट्रेडमार्क, उनका एक ट्रेंड हुआ है लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग, ये उनका पेटेंट वर्ड रहेगा सर। तर नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने आजची 6वी रात्र स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक दिवशी खऱ्या अर्थाने जेवढे संघ 6 रात्रीमध्ये खेळले त्या सगळ्या संघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण जो वेळ त्यांना आम्ही दिला त्या वेळेमध्ये ते उपस्थित राहिले आणि वेळेमध्ये सर्व सामने देखील पद्धतीने सुरू देखील झाले। म्हणजे खऱ्या अर्थाने या सर्व संघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आज निलेश जर विचार केला तर खास करून अलिबागच्या 3 टीम होत्या, म्हणजे पूर्ण त्या भागातून टीम होत्या, तरी देखील मात्र टीम्स तर उपस्थित होत्या परंतु त्यांच्या अगोदर त्यांचे पॅकर्स देखील उपस्थित होते। म्हणजे खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही चांगला योगदान चांगलं आयोजन करता त्या वेळेला मात्र टीम क्रिकेटर खेळाडू सगळे सपोर्ट करत असतात। तर या सहकार्याची गरज मात्र आम्हाला नितांत शेवटपर्यंत मिळावी खेळाडूंकडून अशी आशा आम्ही नक्कीच बाळगतोय। अगदी बरोबर, शब्द शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर मात्र वाद होतो आणि हा संवाद इथे खोलवलाय रायगड प्रीमियर लीग 2024 ने। फैजुल आणि उमेर महाड यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्यात। संदीप सर बघा, प्रत्येक जण येतोय आणि सांगतोय की आम्ही महाडवरून ऐकतोय। माझे मित्र दोघांनी दुबईवरून मला मेसेज केलाय की आम्ही दुबईवरून लाईव्ह मॅच बघतोय। 6 मित्र गोव्याला गेले, त्यांनी सुद्धा कॉल केलाय की रायगड प्रीमियर लीग कैलाश शेठ म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांना प्रचंड शुभेच्छा। 3 ओवर का खेल बाद 32 रन बने हैं, अभी भी 3 ओवर का खेल शेष है। 50-50 का मैं कहूंगा फिक्सेशन यहाँ पर हो चुका है। बंटी पेंडारी फील्ड में परिवर्तन करते हुए शॉर्ट थर्ड मैन पॉइंट, यहाँ पर एक गली में खिलाड़ी है, एक खिलाड़ी फ्लाई स्लिप पर और 5 खिलाड़ी सर्कल के बाहर। फुलर लेन की गेंद ड्राइव किया था ऑफ साइड पर। ये ड्राइव टेनिस क्रिकेट में ही देखने को मिलता है क्योंकि वाइड यॉर्कर को वो खेलते हैं। हालांकि लेदर क्रिकेट या इंटरनेशनल क्रिकेट में पूरे बल्ले का फ्लो खोलकर कवर ड्राइव किया जाता है। यहाँ पर सिर्फ फ्लाइटेड ड्राइव हमें नजर आता हुआ। 33 पर आता हुआ टोटल, 2 विकेटों के नुकसान पर। 8 गेंदों का सामना किया, 200 के स्ट्राइक रेट से 16 पर खेलते हुए नदीम जो कि स्ट्राइक रेट पर। यहाँ पर ऑन साइड पर मोड़ने का प्रयास, खाली क्षेत्र का चयन किया है, गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग पर। जब तक गेंद घूम फिरकर फील्डर के हाथों में आती तब तक नदीम और उनके सहयोगी परशुराम ने तेज कदमों के साथ दूसरा रन पूरा किया। 35 रन्स ऑन बोर्ड, 2 विकेटों के नुकसान पर। प्रारंभिक जोड़ी ने खासा कुछ किया नहीं था, कुणाल 1 पर आउट हुए, लेकिन नदीम अभी भी डटे हुए अपनी टीम के लिए। परशुराम अंधेरे ने भी 3 चौके लगाए हैं। इस बार बाजुओं को खोला, दागा तोफ का गोला, शानदार ऑफ साइड पर स्ट्रेट की दिशा में गेंद जाती हुई सीधी 6 रनों के लिए। शानदार स्ट्रोक यहां पर लॉन्ग ऑफ पर। ये देखिए रिप्ले में हमें नजर आता हुआ। 24 लाइव इवेंट्स का अगर हम योगदान देखें तो अगर उनकी जो मॉनिटरिंग है हमारे आजू बाजू है और हमें आईपीएल का फील आ रहा है। हमारे गुरु हरीश पांडे हमेशा कहते थे कि अगर आपके सामने टीवी स्क्रीन हो तो कमेंट्री करने वाले कमेंटेटर का स्तर और गहरा हो जाता है।
परशुराम अंधेरे 7 गेंदों का सामना 15 पर खेलते हुए, नदीम 24 पर पहुंचते हुए, टीम का टोटल अब 40 के पार, 41 रन 2 विकेटों के नुकसान पर। चौथी ओवर प्रगति पर, अभी भी चौथी ओवर की 3 गेंदों का खेल शेष। इस बार वाइड का इशारा किया, गति परिवर्तन करने का प्रयास। जब आपको रन आते हैं तब गेंदबाज कुछ अलग करने का प्रयास करते हैं। अपने स्पेल का पहला ओवर कर रहे हैं रोहित पाटिल, जिनको चौथी ओवर डालने की जिम्मेदारी दी है कप्तान बुम बुम माट यानी पंकज जाधव। पंकज जाधव से हमारी मुलाकात बारामती में हुई थी, एक लीजेंड क्रिकेटर। हो ऊंचा लंबा स्ट्रोक, खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए, और बहुत ही बढ़िया जजमेंट और एक लंबी और विश्वसनीय पारी यहाँ पर समाप्त होती हुई, आउट होते हुए यहाँ पर नदीम और सोहेल ने इस कैच को अंजाम दिया। तर जितेंद्र देशमुख आणि सतीश देशमुख यांचं देखील स्वागत आहे। आपण आज कुणाल ठाकूर यांचा वाढदिवस आहे, काल देखील या स्टेज वरती त्यांचा वाढदिवस साजरा केला। तर कुणाल ठाकूर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी कैलास शेठ म्हात्रे यांच्यावर प्रेम करणारी सगळी माणसं आणि त्यांना एकत्रित ठेवण्याचं काम सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये एक अनमोल ठसा उमटवणारे, ज्यांच्या नावामध्ये शंकर आहे सर, कैलासाचा पती, जिथे नांदे शंभू कैलासाचा पती। रोशन पाटील यांची समालोचन तुम्ही ऐकलं, लॉंग अँड स्ट्रॉंग हा पेटंट आज त्यांच्या नावावर बुक झालाय। सर्वाधिक चर्चेत राहिल्या जाणारा तारागावचा बुलंद आवाज, अगदी नम्र विनम्र असा स्वभाव, सगळ्यांना घेऊन चालणारा हा आमचा मित्र रोशन पाटील, मॅन फ्रॉम तारा। सेकंड इनिंग मध्ये त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। प्लम्प ऑफ द विकेट, मोनिया ने आज निराश किया है, बिल्कुल जड़ में गेंद, और यहाँ पर LBW यानी कि पग बाधा की अपील, और अपील को स्वीकार किया। फिंगर गोज इन द एयर एंड आउट ऑफ स्कीपर, डग आउट यानी कि शून्य का चश्मा पहनकर आए भी और गए भी। रोहित पाटिल ने पहले 3 गेंदों पर 9 रन खर्च किए थे। एक शानदार छक्का उसमें शामिल था, जो छक्का जड़ा था नदीम ने ऑन साइड पर, और उसके बाद अगर देखिए उन्होंने 3 गेंदों में वापसी की, एक वाइड, उसके बाद अक्षय पाटिल को उन्होंने आते आते चलता किया। स्कीपर जो कि एक सेनापति है, उन सेनापति को शून्य का चश्मा पहनकर पीछे भेज दिया है। अब मध्यक्रम के डीप के खिलाड़ी 6ठे नंबर पर आते हुए प्रतीक पाटिल। आउट होने वाले बल्लेबाज कुणाल, नदीम, प्रसाद और अक्षय पाटिल। परशुराम अंधेरे और प्रतीक पाटिल, ये डबल पी का कॉम्बिनेशन हमें नजर आता हुआ रायगढ़ प्रीमियर लीग लाइव फ्रॉम 24 लाइव इवेंट्स DJ SDC। कैलाश दादा म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे, इनका चित्र हमें नजर आता हुआ। राकेश जी गायकवाड़, मंगेश जी वाकड़ीकर, योगेश जी लहाने, इनकी छवि हमें नजर आती हुई। बढ़िया गेंद, देखिए कमाल की गेंदबाजी रोहित पाटिल द्वारा, घूमकर गेंद को टर्न किया है, बिल्कुल स्टंप टू स्टंप गेंदबाजी। ऑफ स्टंप को छोड़कर गेंद पीछे गई है। अपील जोरदार हुई है, क्या है, चर्चाएं करते हुए हमारे अंपायर्स। MD वॉरियर्स की गेंदबाजी और उनका सामना करती हुई पिछले मैच की विजेता टीम आरना 11 पुगाव कोलाड। सुबह के चाय में शक्कर और मैच में टक्कर ना हो तो मजा नहीं आता। ये मैच अंतिम क्षणों तक जाएगा, रंगतदार, एक लजीज, एक बेस्ट एंटरटेनमेंट मुकाबला हो सकता है MD वॉरियर्स बनाम पुगाव कोलाड के बीच। चलिए सर, हॅलो, यस पंच, चला पंचांशी वाद घालू नये याची नोंद घ्या आपण। यासाठी थर्ड अंपायर नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल याची नोंद घ्या आपण।
बिल्कुल कई जगह खेलने के लिए ये खिलाड़ी जाते हैं, उनको पता है अंपायर का क्या रोल है, क्या महत्व है, क्या अहमियत है किसी भी मैच में, किसी भी प्रतियोगिता में। चला विनंती आहे खेळाडूंना अंपायरचा जो डिसिजन असेल तो डिसिजन फायनल असेल। पंचांवरती कोणताही दबाव तुम्ही टाकू शकत नाहीये याची नोंद घ्या। आयोजक कमिटीची सूचना आहे, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। चला पंच तुमचा निर्णय सांगा आणि गेम स्टार्ट करा। तिसरा अंपायर कट साठी दिला जाणार नाहीये, एलबी साठी देखील तिसरा अंपायर नाहीये याची नोंद घ्या। अंपायर डिसिजन फुल अँड फायनल असेल। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। जावेद परिसर यस, चला गेम स्टार्ट करा। चला सगळ्या खेळाडूंना विनम्र विनंती आहे की लगेचच सामन्याला सुरुवात करा। हॅलो प्रवीण पवार सर, तुमचा निर्णय काय तो द्या आणि गेम स्टार्ट करा। नॉट आउट चला ना तुम्ही जागेवरती। अंपायर का निर्णय देखिए, सब कुछ सगळ्या खेळाडूंना सूचना आहे, कोणत्याही प्रकारचा दबाव पंचांवरती टाकू नये याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे। आयोजक कमिटीची वार्निंग है, याची नोंद घ्या। आखिरी गेंद के बाद अगर हम देखें तो पारी का विश्लेषण, 4 ओवर का खेल समाप्त। पहले ओवर में 6 रन, दूसरी ओवर में 18, तीसरी ओवर में 8 रन आए और चौथी ओवर में कुल मिलाकर 10 रन आए और 4 ओवर के खेल के बाद रन बने 42। अब डेथ ओव्हर के पहले वाला ओव्हर आमचे सत्यवान म्हात्रे हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात। रायगड असोसिएशनचे खजिनदार, त्यांचं देखील स्वागत है। सत्यवान दादा म्हात्रे, रायगढ़ समालोचक एसोसिएशन के खजिनदार, एक बड़े व्यक्तित्व। पारी की 5वीं और अपनी निजी दूसरी ओवर सोहेल धार पवार अब चेंज ऑफ एंड आड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास किया था। गेंद ऑन साइड पर मोड़ने का प्रयास किया था, गेंद काफी तेज आई, उसके वजह से गेंद ट्रैवल नहीं हुई ऑन साइड पर, गेंद ऑफ साइड पर गई। डीप कवर के खिलाड़ी जब तक आते तब तक 2 रन यहाँ पर पूरे करते हुए प्रतीक पाटिल और परशुराम अंधेरे। इसी के साथ स्कोर 3 चौवे यहाँ पर स्क्रीन पर नजर आते हुए 4-4-4। जो दर्शक जो अभी भी 24 लाइव इवेंट्स के साथ इस मुकाबले का आनंद ले रहे हैं, उन सभी दर्शकों का मैं नीलेश नाइक हार्दिक हार्दिक अभिनंदन और स्वागत करता हूं। इस बार बड़ा स्ट्रोक, स्टैंड एंड डिस्पैच विथ अमेजॉन प्राइम वीडियो। दिस इज द फंटास्टिक, लुकिंग लाइक अ वाव। हॅलो गुरुशेट स्टेज वरती यायचं आहे। 6 रनों के साथ स्कोर 50 पर पहुंचता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम आरना 11 पुगाव कोलाड का 50 रन बने हैं। एमडी वॉरियर्स अलीबाग के खिलाफ खेलती हुई उनकी टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का निर्णय, वो निर्णय अभी तक तो कारगर साबित होता हुआ। 2 उनके खिलाड़ी ज्यादा कुछ कर नहीं पाए, प्रसाद पाटिल और अक्षय मुनिया, लेकिन उनके सभी खिलाड़ी
अच्छा कंट्रीब्यूशन देते हुए मध्य क्रम में परशुराम अंधेरे और सलामी के तौर पर नईम, इन्होंने शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया। देखते देखते दूसरा रन पूरा। ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, ये गाना यहाँ पर सुनाई देता हुआ, क्योंकि ये रन इतनी तेजी के साथ उन्होंने पूरे किए। उन पर विश्वास नहीं था बंटी पेंडारी का, वो थोड़े से नाराज होते हुए अपने टीम के एफर्ट से, क्योंकि एफर्ट इज वेरी इंपॉर्टेंट थिंग इन क्रिकेट। अभिषेक खातू तैयार, तेज कदमों के साथ दाहिने हाथ से ओवर द विकेट, राउंड द विकेट, आड़ा बल्ला, हवा में गेंद, क्या ये जाएगी? यस यस यस, दर्शक दीर्घाओं में जाकर गिरेगी। ये अकाउंट में अब 6 रन उनके ऐड होते हुए आधा दर्जन रन यहाँ पर बल्लेबाज के खाते में। अंपायर ने दोनों हाथ उठाकर आसमान की ओर कर लिए हैं। इस शानदार दो छक्कों के साथ इस ओवर का अगर विश्लेषण हम देखें प्रतीक जी, तो 2 छक्के और 2 डबल आए हैं। जो सारे के सारे रन आए हैं वो परशुराम अंधेरे के बल्ले से। परशुराम अंधेरे भूरिया, इनको पीछे छोड़ते हुए महेंद्र अंधेरे का नाम लोग जानते थे, लेकिन परशुराम अंधेरे का नाम आज से लोग जाने जाएंगे। अच्छी इनिंग खेलते हुए 11 गेंदों का उन्होंने सामना किया है और 31 पर आता हुआ टोटल उनका 2,88,000 सब्सक्राइबर हुए, उनमें हमारा भी नाम शामिल है 24 लाइव इवेंट्स में। इस चैनल को ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें और आपका प्यार दे। 4.4 ओवर के बाद 58 रन यहाँ पर बने हैं 4 विकेटों के नुकसान पर। एक नायाब बेशकीमती पारी खेलते हुए परशुराम अंधेरे। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है, उड़ाया उड़ाया उड़ाया, इसे कहते हैं हवा में उड़ता जाए तेरा उड़न खटोला पतरे का। लेकिन शानदार साइड स्क्रीन को मान वंदना देता हुआ बढ़िया हेलीकॉप्टर, स्ट्रेट का शॉट, और बिल्कुल ये 2002 के मैच में जिस तरह से सचिन तेंदुलकर ने छक्का लगाया था उसी के अनुसार यहां पर अपने बाजुओं का बल दिखाते हुए परशुराम अंधेरे शानदार 6 रन और 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 64 पर 4 विकेटों के नुकसान पर। 64 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट। वेरी इंटरेस्टिंग एंड इनक्रेडिबल इनिंग प्लेड बाय परशुराम अंधेरे फॉर हिज टीम। आर्या 11, पुगाव कोलाड सिंगल, गेटिंग एन एंड ऑफ द 5th ओवर। 5 ओवर का खेल समाप्त और 5 ओवर के खेल के बाद रन बने हैं 65, 65 ऑन बोर्ड। आखिरी के 6 गेंदों का खेल शेष है। 78 रन प्रोजेक्टेड स्कोर हमें नजर आता हुआ। सोहेल धार पवार के 2 ओवर्स में लगभग 41 रन, 20.5 रनों की औसतम बल्लेबाजी उनकी हुई है। और चित्र में देखिए हरफन मौला, मासूम सा चेहरा, लेकिन पूरे महाराष्ट्र राज्य में घाव देते बहुत गहरा हमारे आदरणीय कैलाश शेठ म्हात्रे और गुरु शेठ म्हात्रे, इनकी शानदार छवि। कई कमेंटेटर्स को यहाँ पर मौका हमारे अध्यक्ष जी इनके माध्यम से मिला, अपनी एक अलग पहचान, अपनी आवाज लोगों तक पहुंचाने का काम यहाँ पर किया है संदीप पाटिल सर ने। उनको जितना अभिनंदन, उनको जितनी बधाइयाँ हम देना चाहे उतनी कम है, क्योंकि एक ऐसा नाम है जो इस पूरे तहसील में, पूरे डिस्ट्रिक्ट में आज छाता हुआ। माहिद कूर आए हैं 6ठी ओवर लेकर अपनी टीम के लिए। पारी की 6ठी ओवर, पारी की 6ठी ओवर अक्षय मोनिया की टीम, उनके विपक्ष खेलती हुई। इसमें से कौन सी टीम जीतेगी? आरटीपीएल के सर्वे सर्वा रोहा तालुका प्रीमियर लीग के एक मंजे हुए खिलाड़ी राजू दादा केरकर, रोहा एकवीराई के भक्त, इन्होंने भी आरना 11 पुगाव कोलाड के लिए हार्दिक हार्दिक शुभकामनाएं भेजी है। आई एकवीरा के बड़े भक्त और बहुत ही बड़े इंसान राजू दादा केरकर, मैन फ्रॉम रोहा, इन्होंने शुभकामनाएं भेजी है। अंपायर ने इशारा कर दिया है, एक्सरसाइज करते हुए अंपायर, काफी बढ़िया अंपायरिंग, निर्दोष निर्धोक अंपायरिंग, डिकी बर्ड की तरह अंपायरिंग करते हुए यहाँ पर प्रवीण पवार सर और उनका साथ देते हुए जावेद फरीद सर। जावेद सर को देखते हुए हमें लीजेंडरी अंपायर्स की याद आते हुए सी वेंकट राघवन, इनका एक अनुभव उनके पास। राइट आर्म राउंड विकेट, डीप में गेंद थी, ड्राइव करने का प्रयास, टोपर गेंद लगी, सिंगल काफी तेजी के साथ, दूसरे की मांग।
और दूसरा रन भी पूरा, काफी तेजी के साथ ये दूसरा रन पूरा करते हुए, अपने आप को झोंकते हुए, बल्लेबाजी के लिए जो भी कुछ करना है परशुराम अंधेरे को वो करते हुए, परशुराम अपने टीम के लिए, वो उनको पता है आज अगर मैं बल्लेबाजी अच्छी करूं तो 365 दिन मुझे रायगढ़ में, मुझे रोहा में पहचाना जाएगा। बाला शेठ महाबड़े, प्रमोद शेठ मस्कर, संकेत शेठ देशमुख, राजू दादा केरकर, इनके दिल में जगह बनाने का काम ये खिलाड़ी कर सकता है। लेकिन अगले सत्र में बूम बूम माटे का आना बाकी है, हर्षद पेंढारी का आना बाकी है, कई खिलाड़ियों का आना बाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 68 रन्स, 68 रन फिर से खोद कर निकाला है, ऑन ड्राइव किया है, गेंद कारपेट को गुदगुदी करती हुई फॉरवर्ड मिड विकेट पर जाती हुई, और दूसरा रन भी अभी भी पूरा करते हुए। ये मानो आज पानी पीकर नहीं आए हैं, आज ये पेट्रोल पीकर आए हैं। इतनी तेज उनकी गाड़ी दौड़ती है, जो गाड़ी गोल्फ कोर्स पर दौड़ती है ना, उसी गाड़ी की तरह ये दौड़ते हुए गाड़ी के चालक मालक ड्राइवर बने हैं परशुराम अंधेरे। पानी की जरूरत है, इस गाड़ी में अभी पानी डालना जरूरी है। यहां पर अगर रायगढ़ प्रीमियर लीग में देखे, पानी लेकर जाइए हाथ में। आने वाले सभी मेहमानों का स्वागत किया जाता है, मेमेंटो दिया जाता है, उनको गुलाए मोहब्बत दिया जाता है, उनके लिए मैं कहूँगा हमारे फ्रूट्स दिए जाते हैं। पानी की पूरी तरीके से व्यवस्था है, फर्स्ट एड बॉक्स है, बैठने के लिए स्टैंड्स है, क्या कुछ नहीं है। एक ग्लैमरस कैरी पैकर्स ने जो सपना देखा था क्रिकेट को आगे ले जाने का, वही सपना आधुनिक कैरी पैकर यानी कि कैलाश शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे, इन्होंने देखा है और वो सपना साकार हुआ है। रन 70 रन अब स्कोर बोर्ड पर पहुंचते हुए। माहिद की आखिरी ओवर है, एक वाइड के साथ उन्होंने शुरुआत की है। 5 रन उनके इस पूरे प्रतियोगिता के लिए सबके चहीते संजय सोलंकी, इनके भाई विनोद दादा सोलंकी, इन्होंने शुभकामनाएं भेजी हैं। खालापुर तहसील के एक अच्छे बड़े दिल के इंसान इकू और उनके भाई विनोद दादा सोलंकी। इस बार खराब गेंद, स्वागत किया है गेंद का, डीप बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी तैनात है, पीछे थोड़ी सी फंबलिंग जरूर हुई है और फंबलिंग के साथ दूसरा रन पूरा करते हुए। हमें लगता है कि अब ये रात हुई है, लेकिन रात नहीं हुई है। 24 लाइव इवेंट्स पर सभी दर्शक खालापुर से जुड़े हैं, सभी दर्शक कड़वा पेंट से जुड़े हैं, सभी दर्शक रोहा से जुड़े हैं, कई दर्शक गोवा से जुड़े हैं। 16 गेंदों पर 44 रन बनाए हैं परशुराम अंधेरे ने। उनकी हाफ सेंचुरी पूरे करने का उनको मौका मिलेगा। जो सभी दर्शक देख रहे हैं, राजू दादा केरकर देख रहे हैं, उनका भी स्वागत है। इस बार डीप में गेंद थी, ओहो ये क्या हुआ, रन आउट, और वो भी एक दिल टूटने वाला, लेकिन रनर के रूप में विकेट गिरता हुआ एमडी वॉरियर्स के लिए एक राहत के साथ विकेट गिरता हुआ 72 रनों पर प्रतीक पाटिल आउट होते हुए। ज्यादा मलाल नहीं रहेगा प्रतीक पाटिल के आउट होने के बाद। आउट अगर हमारे परशुराम अंधेरे होते तो मलाल रहता। यस बिल्कुल। तो नीलेश, देखा जाए तो ये रायगढ़ प्रीमियर लीग हम देख रहे हैं, इसके बाद एक और रायगढ़ प्रीमियर लीग जो है 40+ की, और वो इसी मैदान के अंदर 13 तारीख से शुरू होने जा रही है। और उसमें भी पूरे रायगढ़ की टीमें जो दूर दूर से, अलीबाग की, बहुत पेन, मानगांव से, ऐसे बहुत विभाग से टीमें यहाँ आकर खेलने वाली हैं, जिसमें सब लेजेंड क्रिकेटर इसी मैदान के डे फॉर्मेट वो रहेगा। और 13 तारीख से उस टूर्नामेंट का आगाज यहाँ पर ही होने वाला है। सर आपकी हिंदी सुनने के बाद कान धन्य हो गए। पिछले 20 सालों से जब हिंदी का हाँ किसी को पता नहीं था, तब आप रायगढ़ में हिंदी की बोली लोगों तक पहुंचा रहे थे, आपको सलाम। खास तौर पर हमारे तलोजा एरिया में, लेकिन बढ़िया स्ट्रोक ऑन दी अप, ऑन साइड पर दूसरा रन लेने की कोशिश, लेकिन रन आउट जरूर हुए हैं। तलोजा तहसील में, तलोजा परिसर में हिंदी के बहुत बड़े चाहने वाले हमारे जहीर भाई पटेल आपके काफी करीबी मित्र हैं, वो भी हिंदी के बहुत मशहूर कमेंटेटर हैं, और हिंदी आपसे हमने बहुत बार देखी है, सीखी है और जानी है, पहचानी है। रन आउट जरूर हुए हैं, रन बने 73 ऑन अ बोर्ड। हेलो, तो देखिए हमारे पैराडाइज ग्रुप के एमडी आदरणीय
जीतू भाई रावलानी साहब यहाँ से विदाई लेते हुए, जीतू भाई धन्यवाद करते हैं हम आपका, जो इतना वक्त आपने इस प्रतियोगिता के लिए दिया। खास तौर पे ये प्यार है कैलाश मात्रे इनके ऊपर का, गुरु मात्रे इनके ऊपर का, और खास तौर पे ये प्यार है पूरे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य के ऊपर का, जो हमेशा जीतू भाई रावलानी दिखाते रहते हैं। पैराडाइज ग्रुप यानी कि एक बड़ा जो कंस्ट्रक्शन एरिया में जो नाम है, आज वो इंडिया में नहीं है बल्कि पूरे विश्व में फैला हुआ है, वो है पैराडाइज ग्रुप। बिल्कुल, लोगों के घरों का सपना पूरा करने वाले आधुनिक विश्वकर्मा जीतू भाई रावलानी। 2 ही रन आए हैं जीतू भाई रावलानी, जिनको पैराडाइज ग्रुप एक बड़ा नाम पूरे बेलापुर रायगढ़ महाराष्ट्र में, और लोगों के घरों का सपना मैं कहूंगा ये आधुनिक सिडको है, आधुनिक म्हाड़ा है हमारे जीतू भाई रावलानी। लेकिन यहाँ पर अंत होता हुआ 1 रन शॉट, अंत होता हुआ यहाँ पर अंपायर ने रिव्यू लिया है, बैटर रिव्यू है, यस रन आउट के लिए चेक करेंगे। बिल्कुल 6 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ, आक्रामक और एक बेशकीमती पारी परशुराम अंधेरी ने जरूर अपनी टीम के लिए खेली, उनका साथ दिया नदीम ने। अंत में ज्यादा कुछ कर नहीं पाए, लेकिन एक एफर्ट टीम वर्क एमडी वॉरियर्स अलीबाग के खिलाफ खेलती हुई आरना 11 पुगाव कोलाड, प्रमोद शेठ मस्कर और बाला शेठ महाबड़े कार्याध्यक्ष कोलाड क्रिकेट एसोसिएशन इनकी टीम, और उनके विपक्ष खेलती हुई हमारे मामा आमदार महेंद्र शेठ दलवी इनकी टीम, अगली पिछली चैंपियंस टीम एमडी वॉरियर्स नॉट आउट। और कुल मिलाकर अब रनों की संख्या 6 ओवर के प्रथम सत्र में 75 रन बने हैं, 76 का टारगेट 6 ओवर्स में। आइए मैं रुकता हूं, मुझे यहां पर बोलने का मौका दिया हमारे आदरणीय अध्यक्ष संदीप दादा पाटिल, इनका कैलाश शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे, इनका मैं बहुत बहुत अभिनंदन आभार व्यक्त करता हूं। और मेरा साथ कॉम बॉक्स में देने वाले मेरे दोस्त मित्र हमारे हमनवा रोशन पाटिल सर, इनका तर नक्कीच आज या डे नाईट फॉर्मॅटमध्ये ज्यांनी सुंदर असं अप्रतिम समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, ते अतिशय रायगडातील नावलौकिक समालोचक ज्यांचा सन्मान आपण इथे घेणार आहोत। तर नक्कीच मी विनंती करेन गुरु शेट्ट यांना की आपण यावं। करायची आहे याची नोंद पहिला मॅच खेळणाऱ्या टीमने घ्यायची आहे। संदीप पाटील उर्फ पप्पू आणि समाधान वास्कर, तसेच दुसरी मॅच विजय घाणेकर आणि ओमकार पाटील यांच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल। तर या 4 टीम उद्या खेळतील, चांगल्या पद्धतीचे सामने आपल्याला नक्कीच उद्या पाहायला मिळतील, कारण प्रत्येक दिवशी अप्रतिम लढती पाहायला मिळतात। आज देखील तशाच झाल्या, उद्या देखील, म्हणजे जेवढे दिवस बाकी आहेत तेवढे दिवस चांगल्या लढती नक्कीच पाहायला मिळतील। तर रवी दादा यांना विनंती करेन की, आणि जगदीश ठाकूर या जगदीश ठाकूर या। तर आम्ही निलेश नाईक जे सुधागड पाळी येथून समालोचन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत, आमच्या विनंतीला मान देऊन ते आले आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। मुझे जगदीश ठाकूर, रविदादा पाटील, यस, तर हा सन्मान निलेश नाईक यांचा। तसेच तारा गावचा सितारा, रायगडातील एक नामवंत समालोचकांच्या यादीतले एक नाव, रोशन पाटील तारा, यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल।
रोशन पाटील यांचा सन्मान. हा, आणि आता कुणाल ठाकूरचा वाढदिवस आहे, त्याचा आपण केक इथे कापून सेलिब्रेशन करणार आहोत. तर इथे रोशन पाटील यांचा सन्मान केला जातोय. म्हणून कुणालची शुभेच्छा देऊ चला कुणाल ठाकूरला. हा, हॅपी बर्थडे कुणाल. गिफ्ट वगैरे द्या. या साई ग्रुपच्या वतीने, कारण तो एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे, पण त्याला ते शूज आहेत. तर वळूया आपण मॅच कडे. ऐकूया आवाज रोशन पाटील तारा. धन्यवाद आदरणीय संदीपजी पाटील सर आणि त्याचबरोबर आमचे मित्र निलेशजी नाईक. खूप चांगली स्पर्धा आणि स्पर्धेचा आनंद घेत असताना ताडगाव ग्रामपंचायत सुधागड साठे बंधू तर प्रत्येक सामना ते पाहतात RPLचा, आणि त्यांचं आपण करूया स्वागत. या स्पर्धेनिमित्ताने कुणाल ठाकूर यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजय भोईर. यावेळेला ऑन साइडला मिड विकेट मध्ये फटका फसलाय, आणि तिथे आपण पाहताय चांगला प्रयत्न. नेमकं घडलंय काय चित्र मैदानामध्ये. यस, बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आला, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. बॉल लिगल आहे की बीमर हे पाहिलं जाईल. वेस्ट आईच्या वर असेल तर मात्र बीमर त्या ठिकाणी घोषित केलं जाईल. अतिशय महत्वाचा सामना. अरणा 11 पोगाव कोलाड विपक्ष MD वॉरियर्स, गतवर्षीचा चॅम्पियन संघ, गतवर्षीचा विजेता संघ. या दोन टीम मध्ये ही लढत आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातला शेवटचा सामना. आणि आतापर्यंत धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिल्या तब्बल 2. परंतु या चेंडूचं रहस्य काय असेल, रिझल्ट काय असेल हे पाहायचं आपल्याला रिप्ले टेलिकास्ट मध्ये. चेक करतील आमचे तिसरे पंच आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. गुलाबी थंडी आणि अशा खतर वातावरणामध्ये मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी लीगल बॉल घोषित केला, त्यामुळे आता आनंदाचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. ते म्हणजे अरणा 11 पोगाव कोलाड टीमच्या खेम्यामध्ये फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. लीगल बॉल, त्यामुळे इथून परतावा लागेल. पिंट्या पाटील आशिवऱ्याचा खेळाडू, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर.
76चं टार्गेट आणि पर ओव्हर अगदी 13च्या सरासरीवर पुढे जावं लागेल. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना MD वॉरियर्स टीमला मागच्या सामन्यामध्ये जी पडझड झाली होती MD वॉरियर्स टीमची, ती मात्र इथे त्यांना थांबवावी लागेल. कारण अगदी नामुष्की उडवली होती. टॉप ऑर्डरचे खेळाडू, आघाडीचे खेळाडू झटपट बाद झाल्यानंतर मात्र दबाव हा पूर्णपणे MD वॉरियर्स टीमवरती वाढला होता आणि इथे पिंट्या पाटीलचा बहुमूल्य विकेट या ठिकाणी मिळाला फिल्डिंग टीमला. परंतु बंटी अजूनही मैदानामध्ये उभा आहे. त्याच्या बरोबरीने रोहित हा खेळाडू त्या ठिकाणी दाखल झाला. रोहित पाटील अष्टपैलू खेळाडू MD वॉरियर्स टीमचा मैदानामध्ये वरती मात्र 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. सुसज्ज असं आयोजन आणि नियोजन तुम्ही आज पाहताय रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आमचे आयोजक त्या ठिकाणी आपण पाहता फेरफटका मारत असताना मैदानाला नक्कीच पूर्ण पाहणी करत असताना मैदानाची प्रेक्षक मोठ्या संख्येने मात्र रात्र झाली असताना देखील सामन्याचा आनंद घेतात. खास करून अलिबाग, रोहा या परिसरातील प्रेक्षक आज मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थोडासा खेळ थांबलाय परंतु स्पर्धा उद्या देखील त्याच पद्धतीने राहील. मोठं खरं तर पोल तुम्हाला उद्या पाहायला मिळेल आणि चांगलं क्रिकेट तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये देखील अनुभवायला मिळेल. यावेळेला देखील तेज तरार बॉल परंतु अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलाय. मोन्या एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याला माहिती आहे खरं तर परिस्थितीनुरूप कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वतःवरती कंट्रोल दाखवावा. गुरुदादा आणि त्याचबरोबर शिवाभाई या ठिकाणी खरं तर आमचे मान्यवर आणि आयोजक या ठिकाणी फेरफटका मारताना आपण त्यांना पाहिलं. यावेळेला लो फुल टॉस बॅक टू द बॉलर, अगदी पायांचा वापर करत बॉलला थांबवलं. वेगवान फटका होता जरूर. तर आता आपण पाहता त्या ठिकाणी बॉलला थांबवलंय. स्ट्रेट फटका जरूर होता परंतु सिंगल रन मात्र रोखता आलेली नाही. या सिंगल रन आली धावसंख्येत बदल त्या ठिकाणी होता. आपण पाहता टोटल धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा. निर्णायक मॅच, जो जिंकेल तो सुपर 16 मध्ये पोहोचेल आणि जो पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल. हर्षद पेंडारी खतर लेदर क्रिकेटवरती प्रावीण्य मिळवलेला हा खेळाडू आणि खऱ्या अर्थानं खोपोली बेल्टमध्ये, खोपोली परिसरामध्ये अनेक नवोदित खरं तर त्या ठिकाणी कमी वयाचे जे खेळाडू आहेत त्यांचं भविष्य घडवण्याचं काम त्यांनी केलंय. क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून लेदरचे धडे त्यांना मात्र त्यांनी गिरवून दिले असा खेळाडू. यावेळेला लो फुल टॉस इनफिल्डला क्लिअर करताना फटका फसलाय. झेल खाली शतरक्षक आले होते. अगदी त्यांच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला. प्रयत्न चांगले झाले होते परंतु झेल ही सुटला आणि बॅकअप मिळालं. तद्वर 2 धावा आल्या. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये MD वॉरियर्स या टीमला अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी यांच्या नावानं हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. आपण पाहिला होता खरं तर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत संघाला देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. परंतु इथे नक्कीच अलिबागचा हा संघ आहे, त्याच्या बरोबरीने रोहा परिसराचा संघ मात्र स्पर्धेमध्ये दाखल झाला. परंतु अलिबागचे 3 खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेमध्ये फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. तेज तरार यॉर्कर या ठिकाणी आपण पाहिला आणि इथे आपण पाहता डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मोन्याने केली आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळही संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावरती आली 1 गडी बाद 6 धावा. इथे देखील तर नक्कीच मागच्याही इनिंगमध्ये 6 धावा होत्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये आणि इथे देखील 6 रन पहिल्या पॉवर प्लेमध्ये आल्या. त्यामुळे मिडल ऑर्डरमध्ये आलेल्या खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी केली होती. खरं तर पहिल्याच इनिंगमध्ये बॅटिंग करताना अरणा 11 पोगाव कोलाड संघाच्या फलंदाजाने सुरुवात जरी डळमळीत झाली असली तरी मात्र शेवट त्या टीमने गोड केला. तसंच काहीतरी ते करावं लागेल आणि खास करून परशुराम अंधेरे या खेळाडूची बॅटिंग लाजवाब, अप्रतिम फटके राहिले होते. चौकार षटकारांचे आविष्कार त्याने दाखवले. आपली खरं तर बॅटिंगची भेदकता त्याने त्या मॅचमध्ये दाखवली. चांगली फलंदाजी करत असताना खरं तर आपण पाहताय परशुराम अंधेरे या खेळाडूला
कोपर तर कोहली कोपरवरून करण पवार आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार स्पर्धेचा आनंद घेतोय. खूप मोठ्या संख्येने तर व्ह्यूअर्सची संख्या वाढली आहे. प्रचंड मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्या सर्वांचा पुन्हा एकदा मी आदरणीय कैलादादा म्हात्रे, आदरणीय गुरुदादा म्हात्रे यांच्या वतीनं आभार व्यक्त करेन. यावेळेला व्हेरिएशन करत असताना पहिला चेंडू आर्यन खारकर, आपण त्यालाही शुभेच्छा देऊया. ISPL तर या स्पर्धेच्या चाचणी परीक्षेसाठी तो देखील उद्या मालाड येथे रवाना होणार आहे. त्याला पण देऊया शुभेच्छा. खरं तर रायगडचं टॅलेंट हे अटके पार जायला हवं, हे तुम्हा आम्हा सर्वांना खरं तर आपण नक्कीच त्याचा अभिमान राहील. उद्या तो देखील एका मोठ्या स्पर्धेच्या चाचणी परीक्षेसाठी जाणार आहे मालाड येथे. त्याला देखील शुभेच्छा आपण देऊया. गतवर्षी याच स्पर्धेने त्याला ओळख निर्माण करून दिली. या स्पर्धेमध्ये तो रायगड प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॉलरचा मानकरी राहिला होता. आपल्या स्वप्नातील बाईक त्याला मिळाली. अगदी कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये थळचा हा खेळाडू. यावेळेला शॉर्ट आर्म पुल, हाफ आर्म जॅक केला बॉलला, मिड विकेटच्या भरून वाडी स्लॉंगनला फिल्डर पोहोचले, फक्त सिंगल. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट दाखवला कुणाल तारेकर, KT पारगावचा खेळाडू, सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव या टीमचा प्रमुख आघाडीचा फलंदाज. आणि फिल्डिंग देखील तेवढीच दमदार दर्जेदार करत असताना हा खेळाडू. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 8. एक खेळाडू बाद 8. संत गतीने डावाला आकार देत असताना हे दोन्ही फलंदाज, अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. नेक्स्ट बॉल. यावेळेला आपण पाहिला खरं तर मिस टायमिंग, मागील 2 चेंडू वेगवान, तदनंतर मात्र थोडासा इन कटर ऑफ ब्रेकचा वापर केला आणि बरोबर त्या ठिकाणी पॅडलाईनचा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, लाऊड अपील झाली. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. तुम्ही पाहताय बॉलची लाईन, पिचिंग इम्पॅक्ट लाईन जर पाहिली उजव्याच्या बाहेर, त्यामुळे अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मेन अंपरच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी प्रवीण पवार सर, सुनील पाटील सर, जावेद फरीद सर यांना आपण पाहिलं. दबाव वाढला डॉट बॉलचा आणि त्यानंतर मात्र खराब शॉट सिलेक्शन, सॉफ्ट डिसमिसल. सिली मिडॉपला झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय बंटी पेंडारी. गोल्डन विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. अप्रतिम संगीत तुम्ही डिजाईनच्या माध्यमातून ऐकत असताना SDC मैदानाकडे आपण पाहताय. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा बुम बुम माठ्या. खरं तर अनेक मैदानं ज्या खेळाडूने गाजवून सोडवली, असा खेळाडू इथे मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना क्राईम ब्रांच खरं तर नवी मुंबईचे अधिकारी महेंद्र पाटील, रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे हे व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून खरं तर प्रसाद पाटील जेव्हा गोलंदाजीला येईल तेव्हा मात्र त्याला सलग 3 विकेटसाठी 2000 पारितोषिक राहील. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मोठ्या संख्येने खरं तर प्रत्येकजण स्पर्धेचा आनंद घेतोय. पंकज जाधव बॅकफुटला आले, ताकदीचा वापर, पण उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं, बिग विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परतावं लागेल. पंकज जाधव या फलंदाजाला कॅप्टन चाललाय मैदानाच्या बाहेर. डबल मला तर वाटतं पंकज जाधवच्या क्रिकेट डिक्शनरीमध्ये लिहिलेल्याच नाहीत. प्रत्येक बॉल आक्रमण ही त्याची ओळख राहिली आहे आणि त्याचा व्हॉट्सअप स्टेटस देखील आपण अनेक वेळा पाहिला असेल. खरं तर त्याचा सातत्याने आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. आणि अशा क्रुशल कंडिशनला हा खेळाडू बाद झाला आहे. त्यामुळे थोडासा दबाव आता MD वॉरियर्स या टीमवरती वाढला आहे. डिपेंडिंग चॅम्पियन टीमला मात्र आता झुंजावं लागलंय, संघर्ष करावं लागलं या सत्रामध्ये. खरं तर 2024-25 या सीझनमध्ये
RPLच्या मोठ्या या प्लॅटफॉर्मवरती डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट 4 वर्ष आपण डे मध्ये स्पर्धा पाहिली, परंतु यंदा काहीतरी वेगळं आणि ते करून दाखवलं. ते म्हणजे आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे आणि त्यांच्या समवेत आदरणीय गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून नाईट फॉर्मॅट देखील पाहायला मिळाला. प्रत्येक खेळाडूचा खरं तर आनंद गगनात मावेनासा राहिला, कारण नाईटमध्ये एवढी मोठी स्पर्धा खेळणं प्रत्येकाचं खरं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे. त्या ठिकाणी कैलासदादा म्हात्रे आणि टीम यांच्या माध्यमातून नवीन खेळाडू मैदानाकडे चालला आहे अजिंक्य वैती. यावेळेला देखील आपण पाहिला खरं तर हलक्या हाताने बॉलला खरं तर फक्त दिशा द्यायची होती, लेग लँच करण्याचा प्रयत्न, डावी यष्टी मिस केली, त्यानंतर विकेट किपर करून देखील चूक झाली. 1+1 अशा 2 धावा इथे येताना आपण पाहिल्या. गतवर्षी विनोद वाटकरे आय थिंक खेळाडू या टीम स्क्वॉडमध्ये होता 40+ मास्टर, पण यंदा तो खेळाडू टीममध्ये नाही. बरेचसे नवीन चेहरे यंदाच्या अंगामध्ये MD वॉरियर्स टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळाले, पण तो अभिषेक खातू असेल, त्यानंतर बंटी पेंडारी हे रेग्युलर टीमचे सदस्य राहिलेत. यंदाच्या अंगामध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. यावेळेला देखील लेंथ बॉल ऑन साईडला फटका, डीपमध्ये पुन्हा एकदा कुणाल तारेकर. फलंदाजीमध्ये अपयशी जरी राहिला असला तरी फिल्डिंगमध्ये चांगलं योगदान देणार याच उद्देशाने हा खेळाडू त्या ठिकाणी दाखल झालाय. व्यस्त राहिला संपूर्ण इनिंगमध्ये, 1 रन मात्र आले. स्ट्राईक रोटेशन या ठिकाणी होतोय. धावसंख्या आपण पाहताय 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद 11 धावा. स्ट्राईक एंडला असेल अजिंक्य वैती. मोठी संधी या खेळाडू समोर. यावेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन चांगला आहे आर्यन खारकर या खेळाडूकडे, आणि इथे मात्र डॉट बॉल. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना MD वॉरियर्स अलिबाग टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 3 खेळाडू बाद 11. आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये 16.25च्या सरासरीने एक मोठा पल्ला त्या ठिकाणी गाठावा लागेल वॉरियर्स टीमला. अकरा धावा स्कोर कार्डवरती. अजूनही आपण पाहिला दिल्ली अभी भी दूर है असंही म्हणायला हरकत नाहीये, कारण 4 षटकामध्ये 65 धावांची गरज. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी आपण पाहिली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. रायगडमधील एक नामांकित अंपायर्स विशाल पाटील सर हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. 4 षटकांचा खेळ बाकी आणि इथून मात्र आपण पाहता 16.25च्या सरासरीने 65 धावा करायच्यात, म्हणजे पर ओव्हर मागे एखादा मोठा फटका हवा आहे. या ठिकाणी बॅटिंग करत असताना 1-2 मोठे फटके नितांत हवेत. एखादं मोठं षटक जरी आलं तरी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल MD वॉरियर्स अलिबाग टीम. रोहित पाटील क्षमता आहे या खेळाडूकडे. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा मोन्या. यावेळेला लोअर फुल टॉस. यावेळेला देखील वाईडी स्लॉंगरला फटका सजवलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा कुणाल तारेकर. व्यस्त राहिला संपूर्ण इनिंगमध्ये हा खेळाडू. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून होताना पाहायला मिळाली. आणखीन एक सिंगल आली. सिंगल डबलने आता प्रेशर खरं तर येणार नाही आहे फिल्डिंग करणाऱ्या खरं तर कोलाड संघावरती. तुम्हाला या ठिकाणी एरियल अटॅक करावा लागेल. मोठे फटके तुम्हाला साकारावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये होईल का? यॉर्करचा प्रयत्न, सन्मान दिला, फक्त दिशा दिली. ड्रायव्हिंग लेंथ वरती खतर आपण पाहिला हा बॉल. ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड झाला. अजून एक सिंगल आली. अप्रतिम कमबॅक. पहिल्या मॅचमध्ये थोडासा बॅलन्स बिघडला होता खरं तर त्या ठिकाणी अर्ना 11 पोगाव कोलाड संघाचा. त्याचं कारण होतं खतर बोन्याचा बॅट पास त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. बॅकफुटला आले, जागा बनवली, उडवला बॉलला, ऑन साईडला फटका फसलाय. उंची घेतली, अंतर कापलं कमी आणि इथे मात्र झेल टिपला. फलंदाज बाद झाला रोहित पाटील. कनेक्शन देखील सुंदर होतं, परंतु ताकद थोडी कमी पाहायला मिळाली
आणि त्यानंतर मात्र तिथे चांगला झेल टिपला. कळवे गावचा सुपर डुपर स्टार प्रसाद पाटील, त्याला आपण पाहिला झेल टिपत असताना. चांगला झेल टिपला त्या खेळाडूने. थोडासा अडचणीमध्ये आला. आता MD वॉरियर्स संघ, मागच्याही मॅचमध्ये मी उल्लेख केला या टीमचा, आघाडीचे खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र प्रचंड दमछाक, प्रचंड दडपण, प्रेशर या टीमवरती वाढलं. आणि याही वेळा आपण पाहिला हा संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. 4 खेळाडू बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावरती. अजूनही मोठं टार्गेट आहे. 21 चेंडूमध्ये 63 धावांची गरज. 21 बॉल आणि 63 धावा हे समीकरण त्या ठिकाणी बाकी आहे. शेवटचे 21 बॉल 63. अजूनही सामन्यामध्ये काहीही घडलेलं नाहीये, काहीही बिघडलेलं नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला नक्की यश मिळेल. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे, संतांनी सांगितलंय. जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर होईल. जर प्रयत्न सोडले तर तुम्हाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाकडे आलाय यश म्हात्रे. त्याला यश मिळेल का हे पाहायचं आहे. यावेळेला तेच सरळ बॉल, यॉर्क फुल लेन बॉल इथे पाहिलं आपण. खरं तर गोलंदाज मोन्याच्या माध्यमातून फास्ट अँड फ्युरियस, भरपूर वेगवान गोलंदाजी केली त्याने. कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी कर्णधार म्हणून मात्र साजेशी कामगिरी त्याने आतापर्यंत साकारली या मॅचमध्ये. दडपण आता वाढत चाललं MD वॉरियर्स अलिबाग टीमवरती. प्रेशर कोणता खेळाडू हँडल करे हे पाहायचं आहे. यावेळेला लेग लान्स करत फाईन लेगला मात्र हा फटका डिरेक्ट हिट झालाय. संधी निर्माण झाली, लाऊड ऑफिस झाली आहे. आय थिंक पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. अगदी त्यांनी निर्णय दिलाय सुरक्षित खरं तर रित्या तो पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. काल परवापासून आपण पाहिले बरेचसे स्टम्प्स ब्रेक झाले. वेगवान थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि स्टम्प्समध्ये देखील माईकची व्यवस्था केली आहे 24 लाईव्ह इव्हेंट टीमच्या माध्यमातून. स्टम्प्सची व्यवस्था आता मात्र करावी लागेल आजच्या रात्रीमध्ये. आयोजक टीम डोळ्यात तेल घालून मात्र या स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावरती घेऊन चाललेत. रनसंख्या आता आपण पाहताय 19 चेंडूमध्ये 62 धाबांची गरज मैदानामध्ये आली आहे. चला सर्वजण आपण एकत्र येऊ नका. स्टम्प्स हवाय मैदानाकडे घेऊन जा. आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या लगेच. अधिकचा वेळ वाया घालवू नका प्लीज. आपण पाहतात खरं तर आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024. अगदी रायगडच्या टोकाला सध्या आपण पाहिलं, मगाशी देखील उल्लेख केला त्या ठिकाणी दिनेशजी पाटील सरांनी पनवेल म्हटलं की कोकणाचा प्रवेशद्वार. आणि पनवेल तालुक्यातील खारघर शहरामध्ये आपण सध्या आहोत, ज्यामध्ये ओवे गावाच्या आणि मुरबी गावाच्या अगदी मधोमध असलेलं हे क्रीडांगण. या क्रीडांगणावरती या स्पर्धेचं दमदार आयोजन. याच मैदानावरती भारताचे पंतप्रधान मोदीजींची 2 सभा आपण पाहिल्या. भारताचे गृहमंत्री अमितजी शहा हे देखील येऊन गेले. त्यामुळे हे ऐतिहासिक क्रीडांगण झालंय, यात शंका नाहीये. स्टम्पची पूर्तता आपण लगेच करा मैदानामध्ये. या आपण ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाकडे घेऊन चला. यस DJ.
धन्यवाद. ड्रिंक स्टॉरी मैदानामध्ये दाखल झाली आहे. येस, पंच इशारा करतात. संपूर्ण आमचा कतर हा VIP डाईज. 19 चेंडूमध्ये 62 धावा, 62. तर समीकरण बाकी आहे. चला आपण डावाला लगेच सुरुवात करूया प्लीज. अधिकचा वेळ न घेता आपण सामना सुरुवात करा. इम्पॉर्टंट मॅच, जो जीता वही सिकंदर असं म्हणतात. या मॅच मध्ये कोण जिंकणार, सुपर 16चं तिकीट कोणत्या टीमला मिळणार हे आपण पाहणार आहोत. चला थोडी घाई करा प्लीज. नो आर्ग्युमेंट. पंचांशी आपण संवाद साधू नका. ऑफिशियल पंच आहेत, त्यांचा निर्णय अंतिम राहील. तुमच्याकडे एक रिव्ह्यू दिला प्रत्येक वेळेला. जेव्हा तुम्हाला डाऊट्स असतील तुम्ही पंचाच्या निर्णयाला चॅलेंज करू शकता, परंतु रिव्ह्यू घेऊनच तुम्हाला ते चॅलेंज करावं लागेल. कोणत्याही पद्धतीचं आर्ग्युमेंट तुम्ही मैदानामध्ये करायचं नाहीये. मोन्याचं हे षटक आणि या षटकातला शेवटचा बॉल. आतापर्यंत मोन्याने कमालीचा स्पेल हाताळलाय. 1.5 चेंडू त्याने फेकले आणि 8 धाबा खर्च करत 2 खेळाडू बाद केले. ग्रेट कमबॅक. इकॉनॉमिकल फिगर षटक त्याने हाताळले. मागच्याही सामन्यामध्ये तो सामनावीर राहिला होता. इथे लॉफ केला बॉलला, उडवला अगदी स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवला सीमा पार. मस्ट निडेड सिक्सर. 6 धाबा. धावा फलकावरती आल्या. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी तब्बल अब तक 56 धावांची गरज. 3 षटकांमध्ये विजयासाठी 56 धावा करायला लागतील. 76चं टार्गेट आहे बघा. टीम मिटिंग करू नका पण प्लीज. फिल्डिंग सेटअप लावून घ्या. अगदी शेवटचा सामना आहे. आज थोडा उशीर झालाय. 12:10 क्रॉस झाले, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा आणि आपण त्या ठिकाणी सामना सुरू करा. 18-56चं टार्गेट. ॲव्हरेज कॅल्क्युलेशन. जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगमध्ये जाताय मैदानाकडे चेससाठी, तेव्हा तुमच्या माइंडमध्ये एकच गोष्ट असायला हवी, ॲव्हरेज कॅल्क्युलेशन. टार्गेट किती मोठा यापेक्षा सरासरी तुम्हाला मेंटेन करायचे. पर ओव्हर मागे किती धावा करायच्या हे तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं असतं. तेव्हाच तुम्ही त्या धावांचा पाठलाग करू शकता. डावाला पुढे घेऊन तुम्हाला जावं लागेल. शेवटपर्यंत त्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. आणि हे मात्र आता कोणते 2 खेळाडू करतील हे पाहायचं आहे. 2 आक्रमक फलंदाज. अजिंक्य वैती वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान. एक मोठा फटका षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. आणि यश मात्रेला मात्र अजूनही यश सापडलेलं नाहीये. 2 चेंडू त्याने फेस केले. 0 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. आणि इथे गोलंदाजी मार्गपती गोलंदाज त्या ठिकाणी येतोय आर्यन खारकर. आर्यन खारकर हा खेळाडू, थळ टीमचा खेळाडू. आज आपण नागेश शिदला देखील पाहिलं, थळचा खेळाडू. त्याने देखील आक्रमक भूमिका त्या ठिकाणी साकारली होती. आय थिंक आदिल कुरेशी तोही याच संघाकडून खेळताना आपण त्याला पाहिलं. आर्यन खारकर तयार पंचांच्या उजव्या बाजूने. राईट आर्म राऊंड द विकेट. मैदानामध्ये सज्जवली समोर यश मात्रे. यशला मात्र एक सुवर्ण संधी आहे. प्रसिद्धी तुम्हाला मिळवायची असेल तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरती बडे मॅच का सरपंच तुम्हाला बनवावं लागेल. ती कामगिरी त्यांना साकारावी लागेल. या वेळेला भरपूर चांगला फटका हॅमर केलं. एक्स्ट्रा कव्हरला चपराक दिली. स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. पण तो डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. तुम्ही किती वेगाने फटके मारता त्याहीपेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने गॅप शोधा, हवाई अटॅक करा, तेव्हा तुम्हाला मोठे फटके त्या ठिकाणी कन्वर्ट करता येतील. आणि इथे बरोबर फिल्डरच्या हातामध्ये चेंडू भिसावला आणि तिथे सिंगल रन मिळाली. अजूनही येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 55 धावांची गरज. 17 चेंडू आणि 55 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. मॅच ऑन आहे. सामना कोण जिंकणार, सुपर 60चं तिकीट कोणत्या टीमला मिळणार. यावेळेला वेगवान गतीवरती स्वार झाला, वेगावरती स्वार झाला. प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर्ड केला आर्यनने. खरं तर हे यंग टॅलेंट आहे आणि खऱ्या तर रायगड म्हटलं की क्रिकेट खेळाडूंची खाण आहे. आणि यांना खरं तर हे खाणीतील शोधून काढले एरिया आहेत. जितके पॉलिश होतील तितके चमकतील. याचं खरं तर आपण कारण पाहिलं, जितक्या मोठ्या स्पर्धा खेळतील तेवढा चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडून होईल आणि आगामी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान त्यांचं राहील रायगडच्या क्रिकेटसाठी. खोदून काढला बॉलला, हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट मैदानाकडे चाललंय. सिंगल डबलने मात्र एंड बदलत असताना डॉट बॉल आला, त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलं. अजूनही आपण पाहिलं समीकरण पाहायला मिळेल ते म्हणजे 15 चेंडूमध्ये
54 धाबा. 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट 2,88,100 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. नक्कीच या चॅनलला आपण भरभरून प्रेम द्या. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगलं योगदान त्यांच्याकडून राहिलं. हातली कडा घेतली, बॉल मागे चाललाय, शॉट थर्ड मॅनला डॉमिनेट केलं आर्यन खारकर आणि त्याच्याबरोबरीने आपण पाहता मोन्या या दोन्ही गोलंदाजांनी MD वॉरियर्स टीमच्या फलंदाजांना एक षटकार मोन्याच्या शेवटच्या बॉलवरती अपवाद राहिला. त्याने 2 स्पेलमध्ये 14 धावा खर्च करत 2 खेळाडू बाद केले. चांगलं स्पेल त्याने हाताळलं, बॅटिंग देखील सुंदर केली. पण तो आर्यनचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. अगदी चांगली गोलंदाजी, भेदक तिकट मारा त्याच्याकडून पाहायला मिळाला. 14 चेंडू 53 धावा, 14 बॉल आणि 53 धावांचं समीकरण बाकी आहे. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह, मोठा फटका येत नाहीये. थोडीशी स्मशान शांतता तुम्हाला MD वॉरियर्स टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल. मी मगाशी म्हटलं आघाडीच्या खेळांवरती तुम्हाला जास्त निर्भर न राहता तुम्हाला बॅलन्स टीम बनवावी लागेल आणि मिडल ऑर्डरमध्ये देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने परशुराम अंधेरेने बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये, तसा एखादा प्रत्युत्तर देणारा फलंदाज तुम्हाला या ठिकाणी बनवावा लागेल. त्याला मात्र तशी कामगिरी करावी लागेल. क्षमता आहे या खेळाडूंकडे. यश म्हात्रे आणि अजिंक्य वैदी दोघांकडे ते टॅलेंट आहे. अलिबागचं क्रिकेट आपण अगदी जवळून पाहिलं. त्या परिसरामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट दोघांनीही साकारले. स्टेप आउट झाले होते, मग तू मागे टाकलेला बॉल लाईन मिस केली, उजव्याच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकला, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स मात्र ऍड होईल बॅटिंग करताना MD वॉरियर्स अलिबाग टीमच्या खेम्यामध्ये. 13 चेंडू 51, 25 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहत आहे. दबाव दडपण पूर्णपणे आता असेल अलिबाग संघावरती. 13-51. यावेळेला देखील आपण पाहिला कही पे निगाहे कही पे निशाणा, टाइम करता आलेला नाहीये, गती जास्त आहे. आणखीन एक डॉट, सेकंड स्पेल टाकला आर्यनने. 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या 9, खेळाडू बाद केले 2. 4 षटकाच्या समाप्तीनंतर MD वॉरियर्स अलिबाग टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली. ती म्हणजे आतापर्यंत आपण पाहता 4 खेळाडू बाद 25. अजूनही विजयासाठी 12 चेंडू 51 धावांची गरज. आस्किंग रन रेट हा प्रचंड वाढलाय. 12-51, जवळजवळ 25.50 ची सरासरी. वेल्थमॅनच्या भूमिकेमध्ये तर अर्ना 11 पुगाव कोलार टीमचे उत्तम खेळाडू. घनश्याम आज त्यांचा दिवस नाही आहे, परंतु ग्रामीणमध्ये एक वेगळी दहशत त्या खेळाडूची राहिली. वहा संघासाठी भरपूर चांगलं क्रिकेट तो खेळलाय. बॉलिंग डिपार्टमेंट असेल, फलंदाजी, दोन्ही डिपार्टमेंट त्याचं चांगलं योगदान राहिलं. पण तो आज त्याचं देखील थोडंसं बॅडलक, तो देखील मागणा राहिला. परंतु संघ उत्तम कामगिरी करत असताना मैदानामध्ये प्रसाद तयार. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल अगदी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. खरं तर प्रसाद पाटील गावदेवी कळवे संघाचा हा खेळाडू, पेन तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि या खेळाडूला क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असणारे खरं तर महेंद्रजी म्हात्रे यांच्याकडून सलग 3 विकेटसाठी 2,000 पारितोषिक आलंय. पेन प्रीमियर लीगमध्ये देखील ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका राहिली आहे महेंद्र म्हात्रे यांच्या टीमसाठी. सिंगल आली, 11 बॉल 50 धावांची गरज. डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणता फलंदाज आक्रमक होईल, फटके कोणत्या खेळाडूच्या बॅटमधून येतील याची प्रतीक्षा तर लागली आहे MD वॉरियर्स टीमच्या खेम्यामध्ये. दडपण दबाव सुरुवातीपासून खरं तर हात वर करून दिले नाही आहेत त्या ठिकाणी MD वॉरियर्स टीमच्या फलंदाजांना. इतका भेदक मारा पाहायला मिळाला. ऑन साईडला फटका फसलाय आणि इथे नो बॉल कॉल, डिरेक्ट हिट देखील झालाय. 3रा रनचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. बघा नो बॉलचा इशारा आलाय. आय थिंक विकेटच्या मागे असणारे एक्स्ट्रा फिल्डर, त्यामुळे कदाचित पंचाने हा निर्णय दिला असेल. बघा पंचाचा निर्णय अंतिम असेल, प्लीज लक्षात सुद्धा प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्यामुळे प्लीज थोडंसं कोऑपरेट करा. अर्णा 11 पोगाव कोलाड टीमला विनंती राहील, आपण फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. फिल्डिंग सेटअप लावून घ्या. नोचा इशारा आला, त्यामुळे इथे धावा मिळतील.
नो +2 1+2 अशा 3 धावा इथे ऍड होतील. बोनसच्या स्वरूपात फ्रीटचा इशारा आलाय. अंपायर जावेद परिसर यांच्या माध्यमातून इशारा आलाय फ्रीट आणि त्यानंतर नो बॉल असेल हा खरतर आपण पाहताय. 1+2 अशा 3 धावा इथे बोनसच्या स्वरूपात मिळतील. आता समीकरण आपण पाहिलं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 11 चेंडूमध्ये 47 धावा, 11 बॉल 47. कठीण काळात खरं तर संघर्षकारी तयारी ठेवा, यश तुम्हाला नक्की मिळेल. आणि या कठीण काळामध्ये डाव्या हाताचा फलंदाज फ्रीड बॉलवरती आक्रमण करत असताना मिड विकेटला फटका आलाय. फ्रीड असल्यामुळे पुन्हा एकदा जीवनदान या फलंदाजाला मिळालं. तर फ्लायटेड स्ट्रोक एलिव्हेशन थोडंसं मिळत नाहीये. हातामध्ये चेंडू विसावत आहेत. दोन्ही वेळेला नो बॉल असल्या कारण मात्र यश आपल्या विकेटवरती सुरक्षित राहिलाय. अजूनही मॅचमध्ये दोन्ही संघ अजून बॅलन्स असंही म्हणायला हरकत नाहीये, कारण 10 चेंडूमध्ये 46 धावा. प्रत्येक बॉलवरती आक्रमण तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल, आक्रमक व्हावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूंकडे. 10 चेंडू आणि 46 धावा. कठीण परिस्थितीला सामोरं जायचं या फलंदाजाला. यावेळेला तेज तरार चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. लेफ्टी बॉलर समोर उजव्या हाताचे फलंदाज सातत्याने निष्प्रभ ठरलेत. परंतु रायगड टेनिस क्रिकेटचा विचार केला तर प्रसाद गरजसारखा खेळाडू त्याची कामगिरी डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर नेहमी चांगली राहिली, आक्रमक राहिले. काल त्याने सिद्ध करून दाखवलं स्वतःला. अजून एक डॉट बॉल. प्रेशर आता दडपण MD वॉरियर्स अलिबाग टीमवरती. यावेळेला मिड विकेटच्या बाहेर हा स्ट्रोक आणि कमालीची फिल्डिंग. क्या बात आहे. कुणाल तारेकर केटी अफलातून झेल टिपला. हवेमध्ये झेप घेत बॉडीचा बॅलन्स ठेवला आणि एक अफलातून झेल टिपला. खेळाडू बाद झाला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल त्या ठिकाणी अजिंक्य वैती या फलंदाजाला. खरं तर अर्ना 11 पोगाव कोलाड संघाचं कौतुक करावं तेवढं कमी. पहिला सामना अगदी कठीण परिस्थितीमध्ये पराभूत त्यांना व्हावं लागलं आणि त्यानंतर त्याने ग्रेट कमबॅक केलं. 2 सामने खरं तर आता हा दुसरा सामना देखील आपण पाहिलं. आतापर्यंत या मॅचमध्ये पारडं जड झालं या टीमचं. अजून सामन्याचा रिझल्ट आला नाही, परंतु 8 बॉल 46 म्हणजे प्रत्येक चेंडू आक्रमण. अभिषेक खातू हा खेळाडू आर्मी 11 पेन चिंचपाडा योगेश पवार ज्या टीममध्ये साधारण ग्रामीण क्रिकेट खेळतो त्या टीम मधला हा सदस्य, त्यांच्याच तालिमीमध्ये खेळणारा खेळाडू अभिषेक खातू, पेन शहरातला खेळाडू. स्विच हिटचा प्रयत्न सुरुवातीलाच मन बनवलं होतं कधी डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर स्विच हिट करायचा आहे, परंतु इथे तेज तरार यॉर्कर टोक क्रशर यॉर्कर होता. रन नाहीये. डॉट बॉल. दबाव दडपण हा कायम राहील आता पुन्हा एकदा MD वॉरियर्स अलिबाग टीम वरती. अजूनही 7 चेंडूमध्ये 46 धावांचं समीकरण बाकी आहे. अंतिम 7 बॉल 46 धावांची गरज. 7 चेंडू आणि 46 शेवटचा हा निर्णायक चेंडू. यावेळेला लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट लॉंग अप क्षेत्राकडे हा फटका सजवलाय. 2 फिल्डर बॉलच्या मागे धावतात. त्या ठिकाणी विपुल केगावचा खेळाडू त्याच्या बरोबरीने आपण पाहता आर्यनला 2 धावा आल्या या चेंडूवरती आणि षटक क्रमांक 5 संपला. आता समीकरण बाकी आहे. 6 चेंडूमध्ये 44 धावा. अशक्य प्राय असं हे आव्हान. मध्ये 44 धावा. 6 बॉल आणि 44चं समीकरण. शेवटचा सामना आणि शेवटचे 6 चेंडू आजच्या रात्रीमधील. खरं तर हा सामना
केगाव टीमचा खेळाडू विपुल ठाकूर, उरण तालुक्याचा खेळाडू, उरणच्या अगदी टोकावरचं गाव केगाव, आणि त्या केगावचा हा एक चांगला लेफ्टी बॉलर. इथे मात्र गोलंदाजी मार्कमध्ये समोर फलंदाज सज्ज होतोय यश म्हात्रे, त्याच्या बरोबरीने अभिषेक खातू नॉस्टॅकिंग एंडमध्ये. त्याला स्पीडअप करा प्लीज. 6:44 खूप मोठं टार्गेट आहे, त्यामुळे आपण अधिकचा वेळ घेऊ नका, सामना लगेच सुरू करा. भरपूर उशीर झाला आजच्या करता दिवसामध्ये, आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये 12:30चा वेळ या ठिकाणी झालाय. 6:44चं कॅल्क्युलेशन बाकी आहे. प्रत्येक बॉलवरती जरी षटकारला तर 36 होतील, त्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागेल. एमडी वॉरियर्स टीमला यशचा तडाका. हा पाम जॅक शॉटलाम पूल केला, बॉलला मिड विकेटच्या बाहेर फेकलाय. उशीर झाला या फटक्याना. 6 धावा मिळतील एमडी वॉरियर्स टीमला. षटकार आलाय. 6 धावा पहिल्या चेंडूवरती मिळाल्या. खरं तर या फटक्याना उशीर झाला असंही म्हणायला हरकत नाहीये. सुरुवातीला जर का हे फटके आले असते तर चित्र वेगळं असतं, या सामन्याचं समीकरण वेगळं असतं. परंतु इथे अर्ना 11 पोगाव कोलाड संघाचे संघमालक. विकेट एज अँड टेकन, कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात लगेच खेळाडू बाद झाला. प्रत्युत्तर दिलंय विपुलने. मागचा बॉल थोडासा आतमध्ये आला, त्यानंतर कटर बॉलचा वापर केला. एज लागत मात्र विकेट किपरने झेल टिपला, खेळाडू बाद झाला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल यश म्हात्रेला. अर्ना 11 पोगाव कोलाड टीमचे कॅप्टन अक्षय पाटील मोन्या, आणि त्याचबरोबरीने आपण पाहताय संघाचे ओनर प्रमोद शेठ म्हसकर, सुप्रसिद्ध उद्योजक, त्याचबरोबरीने बाळाशेठ महाबळे यांना आपण पाहताय. या संघाचे संघमालक एका बाजूने एमडी वॉरियर्स अलिबाग टीमचे संघमालक, मगाशी देखील उल्लेख केला मी, अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब या टीमचे ओनर आहेत. चला लवकर नवीन फलंदाज मैदानाकडे पाठवा आपण प्लीज. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे, परंतु आज RPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर पुन्हा एकदा 2 दिवस या ठिकाणी समालोचन करण्याची संधी. दोन दिवस खरं तर या ठिकाणी समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय कैलादादा म्हात्रे, आदरणीय गुरुदादा म्हात्रे, आणि त्याचबरोबरने आमच्या खरं तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर, या सर्वांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. खूप चांगली स्पर्धा आणि एक चांगला खरं तर अनुभव या स्पर्धेमध्ये मिळाला. अप्रतिम दमदार असं नियोजन इथे आपण पाहत आहे खारघर नगरीमध्ये. फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे, आणि आज खरं तर अलिबागचा एक संघ पुढे गेलाय, केतकीचा खरं तर अबूचा संघ, आणि त्यानंतर कदाचित आणखीन एक अलिबागचा स्टार त्या ठिकाणी मोन्या, तोही सुपर 16चे दार त्या ठिकाणी ठोठावतो, आणि जवळजवळ या ठिकाणी विजय निश्चित झाला असंही म्हणायला हरकत नाही. कारण 2 मध्ये 37 अशक्य असं आव्हान. मिड विकेट क्षेत्राकडे फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. सुरुवातीचा पहिला सामना गमावल्यानंतर ग्रेट कमबॅक या संघाने केलाय. लगातार दुसऱ्या सामन्यामध्ये घवघवीत यश संपादन करत असताना पहिला सामना खरं तर आपण पाहिला अबूच्या संघाविरुद्ध खेळला होता मोन्या, आणि त्या सामन्यामध्ये अबूने अर्धशतकीय खेळी साकारत त्या ठिकाणी मोन्याला पराभूत केलं. परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहिलं, लेग बाईच्या स्वरूपात धाव आली, आणि हा सामना या ठिकाणी जिंकत सुपर 16 मध्ये आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ प्रवेश करतोय. तो संघ आहे अर्ना 11 पोगाव कोलाड. अभिनंदन टीम, अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक खरं तर एमडी वॉरियर्स अलिबाग, पंकज जाधव अँड टीम. तुम्हाला पुढील सत्रासाठी शुभेच्छा, आणि दोन्ही टीम एकमेकांना हस्तांतरण करा प्लीज. आणि या ऑफिशियल पंच आपण स्टम्प्स घेऊन या इकडे. LED स्टम्प्स आहेत ते, आणि या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर नो डाऊट, ज्याने मिडल ऑर्डरला सूर्यकुमार यादव स्टाईलने फलंदाजी केली. तब्बल 3 षटकार 3 चौकारांच्या मदतीने 19 चेंडूमध्ये 47 धावांची स्फोटक इनिंग साकारणारा परशुराम अंधेरे ठरला या सामन्याचा हिरो, सामनावीर. चला या परशुराम, तुम्हाला जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक कुपन दिलं जाईल, आणि चौकार हॅट्रिक साकारणारा नदीम, तुम्ही देखील यायचा, तुम्हालाही कुपन असेल. महाराष्ट्राचा बाईक सम्राट, काल परवा धडाकेबाज चषकमध्ये 36वी बाईक पटकावली केतन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने इथे ड्रॉ ओपन केला जाईल, आणि ज्याला ज्याचं नाव येईल त्याला मात्र त्या ठिकाणी बाईक दिली जाईल. त्यामुळे नदीम तुम्ही देखील यायचं, आपलं कुपन घेऊन जा.